सांगलीमध्ये कॅफेमध्ये मुलीवर अत्याचार. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान शहरातील कॅफेमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याच्या गैरप्रकाराविरोधात पुन्हा एकदा आक्रमक. पोलिसांसह त्यांनी टाकल्या धाडी. कॅफेच्या डस्टबिनमध्ये आढळले वापरलेले कंडोम आणि गोळ्या. सांगलीतील खळबळजनक प्रकार उघडकीस. सांगली शहरातील बिलेनियन कॅफेमध्ये मुलीवरती अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. सांगली शहरातील अनेक कॅफेमध्ये असे प्रकार चालत असल्याची तक्रार काही दिवसापूर्वीच श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना या सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या. यापूर्वीही या संघटनेने कॅफेमध्ये चालणाऱ्या अश्लील चाळ्यांविरोधात आवाज उठवून त्या कॅफेची मोडतोड केलेली होती. यानंतर काही काळ हा गैरप्रकाराला आळा बसला, पण अलीकडच्या काळात पुन्हा या गैरप्रकारांनी डोके वर काढलेले आहे. जिल्हा पोलीस मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या कॅफेमध्ये मुलामुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा, सोफे व अंधाऱ्या खोल्या पडदे लावून कंपार्टमेंट उपलब्ध करून दिलेले आहे. प्रति तास या कॅफेमध्ये साधारण 300 रुपयापासून ते 800 रुपयापर्यंत या जागेचे दर आकारले जातात. महापालिका प्रशासन, अन्न औषध प्रशासनाने या सर्व गैरप्रकाराकडे जाणून बुजून डोळेझाक केल्याचे वास्तव आज सर्व जनतेसमोर आलेले आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात एका मुलीने या कॅफेमध्ये तिच्यावर अत्याचार झाल्याची घटनाही नोंदवल्यानंतर आज श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान ही संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली. त्यांनी शहरातील अनेक कॅफेमध्ये स्वतः जाऊन धाडी टाकल्या. यावेळी या संघटना अधिकाऱ्यांच्या समोर डस्टबिनमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये वापरलेले कंडोमचे मोठा साठा सापडला. यासह काही गोळ्यांचाही वापर करण्यात आल्याचेही यावेळी निदर्शनास आलेले आहे. या कॅफेमध्ये विशिष्ट अँगलने कॅमेरे बसवण्यात आलेले असून काही तरुण स्वतःही मोबाईलवर हे अश्लील चाळे रेकॉर्ड करताना व संबंधित मुलीवर हे चित्रित व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार करतात. आज कॅफेमध्ये चालणारे हे गैरप्रकार श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान या संघटनेने पोलिसांच्या नजरेत आणून दिलेले आहे. त्यामुळे सांगलीतील वातावरण आज चांगलेच ढवळून निघालेले आहे. पुढील काळामध्ये या चालणाऱ्या गैरप्रकारामध्ये कोण कोण सहभागी आहे हे सर्व जनतेच्या समोर येईल. काय नेमकं आज मला घटना घडली. पोलीस अधीक्षक आल्यापासून हाकेच्या अंतरावरती कॅफेमध्ये हा प्रकार सुरू आहे. गेले 4-5 वर्ष झालं सांगलीमध्ये हे जे अनधिकृत कॅफे आहेत म्हणजे मिनी लॉजेस आहेत. तासाला 200 रुपये 300 रुपये असं घेऊन भाडं घेऊन ते प्रायव्हसी नावाने कंपार्टमेंट केलेले आहेत आणि ते अल्पवयीन मुला-मुलींना वापरायसाठी दिलं जातं. या कॅफेमध्ये कंडोम विकलं जातं, याच्यामध्ये गर्भनिरोधक गांजासारखे पदार्थ सुद्धा केले जातात. आणि या संदर्भात गेले 4-5 वर्ष झाले शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही आंदोलन सुरू केले. महाराष्ट्राचे गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांपर्यंत हे सगळं आंदोलन पोहोचवलं. त्यानंतर देवेंद्रजींनी संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचे कॅफे शॉप बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सांगलीमध्ये अनेक तक्रारी करून सुद्धा हे कॅफे बंद होत नव्हते. 2 वर्षापूर्वी अशा कॅफेंची संतप्त जमावाने म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केली. कारण या सांगलीमध्ये आतापर्यंत 4 अल्पवयीन मुलींवरती बलात्कार झालेले आहेत. वारंवार माहिती देऊन सुद्धा अशी कारवाई होत नाही. ह्या अनधिकृत कॅफेसाठी पोलीस प्रशासन, त्याचबरोबर महापालिका, कारण परवानगी घेताना कंपार्टमेंटची परवानगी घेतलेली नाही आणि अन्न फूड FDA फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट हे सगळे जबाबदार आहेत. कारण वेळोवेळी माहिती देऊन सुद्धा ही कारवाई होत नाही. आज ज्या एरियामध्ये आपण फिरतोय अशा सांगलीमध्ये काही कर्मचारी आहेत जे या कॅफे शॉपमधून हप्ते गोळा करतात. त्यांची नावं आम्ही माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेली आहेत. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना 8 जून रोजी भेटून आम्ही सविस्तर माहिती दिली. त्यांनी इथल्या SP-ना ही सूचना दिली आणि ताबडतोब हे सगळे कॅफे बंद करायच्या सूचना दिल्या.
SP साहेबांना भेटून आम्ही ही सगळी माहिती दिली. SP साहेब नुकतंच सांगली जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. मात्र काही पोलीस कर्मचाऱ्यांची आम्ही नावं दिलेली आहेत जे अशा प्रकारच्या कॅफेमधून हप्ते गोळा करतात, ज्या कॅफेमध्ये गांजा, कोंडोम, गर्भनिरोधक गोळ्या सुद्धा विक्री होते. अशा कॅफेवरती कारवाई पोलिसांनी केलेली नाही, म्हणून आज आम्ही ही कारवाई करतोय. आम्ही इथले पोलीस प्रशासन अधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन असे इलिगल कॅफेवरती आम्ही आता धाड टाकतोय आणि आपल्याला आतापासून सकाळी 3 ते 4 कॅफे सापडलेले आहेत. त्याचबरोबर बरेच कॅफे चालक मालक ह्या कॅफेंना टाळं ठोकून पळालेले आहेत. मात्र ते कुठं जरी पळाले तरी आमचे कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी थांबतंय, त्यांच्यावरती कडक कारवाई होईल. त्याचबरोबर जे पोलीस कर्मचारी आहेत जे हप्ते गोळा करतायत त्यांची माहिती आमच्याकडे आहे, ती आम्ही माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांकडे दिलेली आहे. आणि हे कॅफे कुठल्याही परिस्थितीत, सांगलीतच नाही तर राज्यामध्ये कुठेही अशा प्रकारचे कॅफे आम्ही चालू देणार नाही. आज फक्त आम्ही पोलीस प्रशासनाला घेऊन कारवाई करतोय. ह्याच्यानंतर जर कुठले कॅफे आम्हाला दिसले तर कॅफे जमीनदोस्त करून फोडून टाकून पेटवून देण्यात येईल, एवढाच मी इशारा देतो. कारण हा प्रश्न आमच्या पुढच्या भवितव्याचा आहे. लहान मुला मुलींना ID न मागता कमी पैशामध्ये अशी जागा उपलब्ध करून दिली जाते. आणि आम्ही निवेदनामध्ये ही माहिती दिली होती की अशा ठिकाणी काही हिडन कॅमेरे आहेत जे आम्हाला काही ठिकाणी आता सापडले. हिडन कॅमेरे किंवा मोबाईलमध्ये असं शूटिंग घेतलं जातं आणि ते शूटिंग नंतर त्या मुलीला पाठवून तिला ब्लॅकमेलिंग करून बलात्कार केले जातात. असे 4 बलात्कार आपल्या सांगलीमध्ये झालेले आहेत. राज्यामध्ये वेगळे आहेत. 4 बलात्कार गुन्हे दाखल झालेले आहेत. ज्या मुली पुढे आलेल्या नाहीत अशा शेकडो मुली असू शकतात. आम्ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला आव्हान करतो सगळ्यांना की ज्या मुलींवरती अशा प्रकारे अत्याचार झालेत त्यांनी आम्हाला संपर्क करा. या कॅफे चालक आणि यांना भाड्यानं देणारे कॅफेचे मालक यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. आणि जे महापालिकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी जे यांच्याकडून हप्ते घेतात यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. येथे एक अल्पवयीन मुलीवर मिलेनियर कॅफे या ठिकाणी बलात्कार झाल्याबाबतचा गुन्हा आमच्याकडे नोंद करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत. सदर गुन्ह्यात समर्थ देवकुळे नावाचा जो आरोपी आहे त्यास आम्ही तात्काळ अटक केलेली आहे. मान्य न्यायालयासमोर त्यास हजर केले असता त्यास 4 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे. त्याने व्हिडिओ काही व्हायरल केलेत किंवा कसे याबाबत आम्ही स्वतः तपास करत आहोत. अधिक तपास करून मान्य न्यायालयात चार्जशीट वेळेत सादर करीत आहोत. तुमच्या हद्दीमध्ये जे कॅफे येतात त्याची काही महिन्यापूर्वी तोडफोड झाली होती, जे कंपार्टमेंट केले गेले होते ते तपासणी होत नव्हती का? याबाबत वेळोवेळी तपासणी ही महापालिका विभागाकडून केली होती. अगर कसे याबाबत माहिती घेणं माझं सुरू आहे. परंतु कॅफे चालून अशा पद्धतीनं चालू राहू नयेत यासाठी आम्ही पेट्रोलिंग दरम्यान वेळोवेळी आम्ही सूचना दिलेल्या आहेत. 8 तारखेला पालकमंत्र्यांनी मीटिंग घेऊन तुम्हाला सांगितलं पोलिसांना SP ला वगैरे की कॅफेमध्ये गैरव्यवहार सुरू आहे त्यावर कारवाई करायला सांगितली. हा गुन्हा जो घडलेला आहे तो जानेवारी महिन्यात घडलेला आहे आणि त्यानंतर आज या 2 दिवसापूर्वी गुन्हा नोंद झालेला आहे. तरी आम्ही मान्य पालकमंत्री महोदयांच्या सूचनांप्रमाणे कारवाई करीत आहोत. एक तुम्हाला कॅफे उघडून दिला अजून दाखवलं नाही कुठल्या मालकांनी, का भीती आहे, हा. काय प्रकार आहे? थोडस काही यापूर्वी ज्या घडामोडी घडल्या होत्या 1.5 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी जो प्रकार घडला होता त्यानंतर काही संघटना बाहेर पडल्याची माहिती मिळतात. काही कॅफे मालक आपलं कॅफे बंद करून निघून गेलेले आहेत. तरी देखील असं असलं तरी आम्ही त्यांना शोधून काढून आम्ही कारवाई करीत आहोत.